नाव आहे. तर पहिल्यांदा मी सजीव आणि निर्जीव यांची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. ज्यांच्यामध्ये जीव असतो ते सजीव, ज्यांच्यामध्ये जीव नाही ते निर्जीव, जीव नसलेले. त्याचप्रमाणे आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा आणि कीटकांचा अभ्यास करणार आहोत. प्राण्यांमध्ये आपण 2 गट पाहिले. पहिला पाळीव प्राणी आणि दुसरा जंगली प्राणी. तर पाळीव प्राणी म्हणजे काय? तर जे प्राणी आपण घरात पाळतो त्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो. मग वेगवेगळी उदाहरणं आपण याच्यामध्ये पाहिली. त्यानंतर जंगली प्राणी म्हणजे काय? जंगलात राहणारे जे प्राणी आहेत त्यांना जंगली प्राणी असे म्हणतात. तर आपण त्याची सुद्धा वेगवेगळी उदाहरणे पाहिली होती. आणि एक प्राणी बैल याची माहिती आपण घेतली होती व्हिडिओच्या माध्यमातून. आपण ही माहिती चित्र सुद्धा मी त्याच्यामध्ये एडिट करून घातलेली होती आणि बैल या प्राण्याची माहिती आपण मिळवलेली आहे. तर आज मी थोडासा प्राण्यांवरचाच भाग घेणार आहे जो आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. आणि पुढे तुम्ही जसं इयत्तांमध्ये जाल तेव्हा तुम्हाला ही माहिती मिळत जाईलच, पण तरीही आपल्याला ही माहिती असावी. सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, जीके जनरल नॉलेज जे म्हणतात त्या दृष्टिकोनातून आपण काय करूया, थोडीशी जी माहिती आहे ती मुलांनो लक्षात ठेवूया. लक्षात ठेवा, प्राण्यांचा राजा. प्राण्यांचा राजा कोणता? कुणीही विचारलं तुला की प्राण्यांचा राजा कोण, तर प्राण्यांचा राजा आहे सिंह. राष्ट्रीय प्राणी कोणता? राष्ट्रीय प्राणी जो आपल्या भारताचा प्राणी महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो तो वाघ. स्वसंरक्षणासाठी काटे सोडणारा प्राणी. आपलं संरक्षण करून घेण्यासाठी हा जो प्राणी आहे तो आपल्या शरीराचे काटे काय करतो बघा मुलांनो, सोडतो. ज्याचं नाव आहे साळींद्र. ज्याचं नाव आहे साळींद्र. तर हा प्राणी काय करतो की आपल्या शरीराचे जे काटे आहेत त्याला जर कुणी खायला गेलं किंवा पकडायला गेलं तर हा प्राणी आपले काटे काय करतो, सोडतो बघा. पोटाला पिशवी असणारा प्राणी कोणता? तर पोटाला पिशवी असणारा प्राणी म्हणून कांगारू ओळखतात. तर याला ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असे सुद्धा म्हणतात. जेव्हा आपण क्रिकेट पाहत असतो तेव्हा ऑस्ट्रेलियाची जी टीम आहे त्यांची बघा त्याची जी काय म्हणतो आपण प्लॅस्टिकचं जे भावलीसारखं असतं ते कांगारू घेऊन बसलेले असतात. तो झाला कांगारू. वाळवंटातील जहाज असं उंटाला म्हणतात. आणि वाळवंट म्हणजे काय? जिथं सगळीकडे बघा वाळू पसरलेली असते आणि अशा भागामध्ये हा उंट प्राणी राहतो आणि त्याच्या पायांची रचना सुद्धा तशी असते. त्यामुळे तो सहजपणे वाळूमध्ये चालू शकतो. पापण्यांची रचना सुद्धा त्याची तशी असते. अशा प्रकारे वाळवंटातील जहाज असं उंटाला म्हणतात मुलांनो. उलटे लटकणारा प्राणी कोणता? उलट लटकतो तो प्राणी कोणता? तर मी प्राणीच असं म्हटलंय हा, त्याला वटवाघूळ असे म्हणतात. तो पक्षी नाही, तो काय आहे, प्राणीच आहे. तो आपल्यासारख्याच पिलाला काय देतो, जन्म देतो. तर उलटे लटकणारा प्राणी वटवाघूळ आहे. रंग बदलणारा प्राणी सरडा आहे. रंग बदलतो. काही जे जातीचे सरडे आहेत ते रंग बदलतात. तुम्ही जर पकडायला गेला तर तो त्या परिस्थितीनुसार आपला काय करतो, शरीराचा रंग बदलतो. तर ही माहिती तुम्हाला लक्षात असली पाहिजे. कुणीही विचारलं तर तुम्हाला ही माहिती आली पाहिजे. प्राण्यांचा राजा विचारलं तर सिंह. राष्ट्रीय प्राणी विचारले तर वाघ. स्वसंरक्षणासाठी काटे सोडणारा प्राणी म्हणजे साळींद्र. पोटाला पिशवी असणारा प्राणी कांगारू. वाळवंटातील जहाज असे उंटाला म्हणतात. उंट तुम्ही बघितला आहे, 5 किंवा 10 रुपये घेऊन काय करत होतो, गल्लीतून उंट जात होता तेव्हा आपण त्याची काय करतो, सफारीही करत होतो. उलटे लटकणारा प्राणी वटवाघूळ. वटवाघूळ व्यवस्थित लिहायचं, दुसरा उकार. त्यानंतर रंग बदलणारा प्राणी सरडा. याप्रमाणे या प्राण्यांची माहिती आपण घेतलेली आहे आणि त्यांची नावंही तुम्ही काय केली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर पक्षी. पक्षी म्हणजे काय? चोच आणि पंख असणारे प्राणी म्हणजेच पक्षी. तुम्ही म्हणाल ताई प्राणी म्हणाले? होय,
पाय असतात त्याचं रूपांतर पक्ष्यांमध्ये पंखात झालेलं असते. हा भाग तुम्ही जसे जसे मोठे भाग तसं तुम्हाला समजेलच, पण एवढंच लक्षात ठेवायचं, पक्षी म्हणजे चोच व पंख असणारे प्राणी म्हणजे पक्षी. चोच व पंख असणारे प्राणी म्हणजे पक्षी होय. चोच व पंख असणारे प्राणी म्हणजेच पक्षी होय. मी टोटल 3दा तुम्हाला सांगितलं, हे तुमच्या लक्षात तुम्ही ठेवलंच पाहिजे. पक्षी म्हणजे काय? चोच व पंख असणारे प्राणी म्हणजेच पक्षी होय. तर काही पक्षी आकाशामध्ये उंच उडतात बघा. काही पक्षी आकाशामध्ये उंच उडतात. तर असे पक्षी कोणकोणते? गरुड, घार हे अगदी म्हणजे पूर्ण ढगांमधूनच जातात असं आपण म्हणू शकतो. इतक्या उंच ते उडतात. आणि काही पक्षी काही अंतरापर्यंत उडतात, जे आपण सहजपणे पाहू शकतो बघा. कबूतर, चिमणी, कावळा, पोपट हे पक्षी काय करतात? काही अंतरापर्यंतच उडतात. काही पक्षी अगदी कमी अंतरापर्यंत, तुम्ही बघितलं असेल, कोंबडा असेल, अगदी थोड्याच अंतरापर्यंत ते उडतात. ते जास्त उंच उडत नाही किंवा ते उडायला बघत नाही, नुसतं थोड्या अंतरावर. कोंबडा असेल, मोर असेल, लांडोर असेल, अगदी थोड्या अंतरावरती ते काय करतात? उडतात. तर अशा प्रकारे मी एकूण 3 प्रकार घेतले. अगदी उंच उडणारे पक्षी, थोड्या अंतरावर आणि अगदी कमी अंतरापर्यंत उडणारे पक्षी. लक्षात ठेव, परत लक्षात ठेव, मुद्दा आलेला आहे बघा. गोड गाणारा पक्षी. गोड गातोय तो पक्षी कोण? सांगा बघूया. कुठला पक्षी जास्त गोड गातोय? कोकिळ. काय म्हणते मी? कोकिळ. तर कोकिळा आणि कोकिळ असं आपल्या जसं मुलगा आणि मुलगी असते तसं कोकिळ आणि कोकिळा. तर कोकिळापेक्षा कोकिळ हा खूप गोड गातोय. आपण जेव्हा बघत असतो, आंब्याची सुरुवात झाली की कोकिळ पक्षी गाताना आपल्याला दिसतो. आपण कोंबडीचे अंडे खातो. आपण कुठल्या पक्षाचे अंडे खातो रे? कोंबडीचे अंडे आपण खातो. सर्वात मोठे अंडे शहामृगाचे असते. सगळ्यात मोठं अंड शहामृग पक्षाचं असतं. जलद धावणारा पक्षी, अगदी जलद धावणारा पक्षी कोणता? शहामृग. फास्ट, अगदी वेगात धावणारा पक्षी म्हणजे शहामृग होय. न उडणारे पक्षी, पेंग्विन, शहामृग यासारखे जे पक्षी आहेत ते काय करतात? उडू शकत नाही, कारण त्यांचं शरीराचं वजनच इतकं असते की ते उडू शकत नाही. पक्ष्यांचा राजा गरुड आहे. पक्ष्यांचा राजा गरुड आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. सुगरण पक्षाच्या घरट्याला खोपा असे म्हणतात. सुगरण पक्षी जो आहे त्याचं सुंदर असं घरटं असतं, त्याला खोपा असे म्हणतात. हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही वाचन करायचे आणि लिखाणकाम थोडंसं जास्त दिलेलं आहे, पण परिसर विषयाला आपल्याला इतकी माहिती ही असलीच पाहिजे. आणि ही माहिती फक्त पुस्तकाशी संबंधित नसून तुम्हाला बाहेरील ज्ञानाशी तुम्हाला माहिती हवी. बाहेरील ज्ञानाची म्हणून जास्तीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर प्राण्यांचा राजा सिंह, त्यानंतर राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. पक्ष्यांचा राजा गरुड आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पक्षी म्हणजे काय? चोच व पंख असणारे प्राणी म्हणजेच पक्षी होय. तर पुढील तासाला आपण कीटकांची माहिती मिळवणार आहोत. तर ही जी माहिती आहे ती फोटो मी पाठवेन. त्या फोटो काय करा? फोटो व्यवस्थित पहा, माहिती वहीत लिहा आणि पुन्हा पुन्हा वाचन करा. पक्षी म्हणजे काय? वेगवेगळ्या पक्ष्यांची नावे. अगदी उंच उडणारा पक्षी, कमी अंतरापर्यंत आणि उडू न शकणारे पक्षी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याच्याही पेक्षा जर तुम्हाला जास्त माहिती असेल तर ती तुम्ही मला सांगू शकता आणि आपण काय करूया? ती माहिती शेअर करू. चला तर मग पुढच्या तासाला भेटू. तोपर्यंत धन्यवाद. चोच व पंख असणारे प्राणी म्हणजेच पक्षी होय. तर चोच आणि पंख ज्या प्राण्यांना असतात, मी पहिल्यांदाच सांगितलंय की पक्षीसुद्धा प्राण्यांचाच एक प्रकार आहे आणि त्यांच्यामध्ये उडण्याची क्षमता असते. आणि पिसांच्या आणि चोचींची रचना त्यांची अशी असते की त्यामुळं ते वजनाने काय असतात? हलके असतात. मग पिसे त्यांचे काय करतात?
थंडीपासून रक्षण करतात, उडण्याची शक्ती देतात. मग तुम्ही म्हणाल की सगळेच पक्षी नाही उडत. तर होय, प्रत्येक पक्षाची उडण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. तर ती आपण बघणार आहोत. काही पक्षी आकाशात उंच उडतात. मग ते पक्षी कोणकोणते? गरुड, घार. आता गरुडाच्या बाबतीत आणि घारीच्या बाबतीत सांगायचं असेल तर ते अतिशय उंचावरून काय करत असतात? उडत असतात. आणि त्यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की त्यांना जमिनीवर पडलेली शिकार किंवा मेलेलं एखाद्या प्राण्याचं मांस हे दिसतंय बघा. आणि घारीचं असं म्हणतात की घार जरी आकाशामध्ये उडत असली तरी तिचं लक्ष हे पिलांकडं असतं. म्हणजे तिची नजर ही इतकी तीक्ष्ण असते की त्यांना जमिनीवरचं पृथ्वीवरची शिकार ही दिसते. म्हणजे विचार करा, त्यांची एकतर नखांची रचना तशी असते, अगदी तीक्ष्ण नखं असतात. त्यांना शिकार फाडून खायची असते, चोचीने ओरबाडून काढायची असते. आणि अशा प्रकारे त्यांच्या शरीराची रचनाही असते. आकाशात उंच उडणारे पक्षी गरुड आणि घार आणि इतरही आहेत. काही पक्षी काही अंतरापर्यंतच उडतात. मग ते पक्षी कोणकोणते आहेत? कबूतर, चिमणी. चिमणी तुम्हाला माहिती आहे. आणि मोबाईलमुळे काय झाले, चिमण्यांची संख्या कमी झाली आणि त्यामुळं 20 मार्च हा चिमणी दिवस म्हणून साजरा करतात. त्यानंतर आहे कावळा. कावळ्याला स्वच्छता कर्मचारी असे म्हणतात, कारण तो आपल्या आजूबाजूची जी घाण असते ती स्वच्छ करतो. आणि हा आपल्या सभोवताली आढळणारा पक्षी आहे जो आपण इझिली पाहू शकतो. त्यानंतर आहे पोपट, ज्याला मिरची आणि पेरू खाण्यासाठी खूप आवडतात. काही पक्षी खूप कमी अंतरापर्यंतच उडतात. मग ते पक्षी कोणकोणते आहेत? त्याची उदाहरणं आपण पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे कोंबडा, मोर, लांडोर यासारखे जे पक्षी आहेत ते खूप कमी अंतरापर्यंत उडतात. म्हणजे जर ते का संकटात असतील तर ते अगदी कमी अंतरापर्यंतच उडतात. आपण काही पक्ष्यांबद्दल माहिती मिळवणार आहोत. तर पहिला आहे गोड गाणारा पक्षी, ज्याचं नाव आहे कोकिळ. तर हा जो पक्षी आहे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आवाज हा खूप आपल्याला ऐकावासा वाटतो किंवा गोड असतो. आणि दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं जे अंडं आहे तो हा पक्षी कावळ्याच्या घरट्यात घालतो. आपण कोंबडीचे अंडे खातो. अंड्याचे सेवन केल्याने आपल्याला शक्ती मिळते. सर्वात मोठे अंडे शहामृग पक्षाचे असते. जलद धावणारा पक्षी शहामृग. शहामृगांना जरी उडता येत नसले तरी ते खूप वेगात धावू शकतात. त्यांचे पाय लांब व मजबूत असतात, त्यामुळे ते कितीतरी मैलाचं अंतर हे सहज कापू शकतात. न उडणारे पक्षी पेंग्विन आणि शहामृग. पेंग्विन, ज्याचे वास्तव्य हे पाण्याजवळ असते, आणि शहामृग हा सुद्धा वजनामुळे उडू शकत नाही. सुंदर घरटे सुगरण पक्षाचे असते. आणि ही जी घरटी असतात ती गवतांनी काड्यांनी बनवलेली असतात. आणि त्या सुगरण पक्षाच्या घरट्याला खोपा असे म्हणतात. पक्ष्यांचा राजा गरुड. तर राष्ट्रीय पक्षी मोर आहे. दिलेल्या फोटोतील माहितीचे लेखन वहीत करा, वाचन करा. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, पहा. धन्यवाद.